महत्त्वाचं बघायचंय त्यात पहिली बातमी जीबी सिंड्रोम संदर्भातल्या। जीबीएस मुळे राज्यात 6वा बळी आता गेलेला आहे। या संदर्भातलं सविस्तर वृत्त हे आपल्याला आज काय विशेष मध्ये घ्यायचंय। तर दुसरी बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। आता लाडक्या बहिणींसंदर्भातली काय विशेष बातमी आहे तर तुमच्याकडे कार आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेताय तर तुम्ही आता अपात्र ठरू शकतात, तुमच्यावर कारवाई होऊ शकते। या संदर्भात नेमके निकष काय आहे हे सर्व काही आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं। तिसरी बातमी मात्र तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण ही बातमी तुमच्या ईएमआय संदर्भातली आहे। आरबीआय आज आपल्या पतधोरणातून सामान्यांना दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि त्या संदर्भातलं देखील सविस्तर वृत्त, सविस्तर बातमी आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायची आहे। मात्र आपण जर पाहिलं तर सध्या आज दिवसभरातल्या या 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यांचा आपण सविस्तर आढावा आज काय विशेषच्या माध्यमातून घेणार आहोत। तर आज काय विशेषच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी तुमच्या ईएमआय संदर्भातली। असं मी का म्हणतेय कारण तुमचा ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे। गृह वाहन कर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार का? आरबीआय रेपो रेट मध्ये मोठी घट करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, कारण आरबीआय कडून आज सामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे। मात्र खरंच आज आरबीआय सामान्यांना दिलासा देणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र या संदर्भात अद्याप तरी कुठला निर्णय झालेला नाहीये। मात्र आज जर आरबीआयने एखादा मोठा निर्णय घेतला तर तो निर्णय सामान्यांसाठी दिलासादायक असणार आहे आणि त्यामुळे तुमचा जो ईएमआय आहे तो ईएमआय सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। तर रेपो रेट मध्ये घट होते की नाही हे तर बघावं लागेल। मात्र आता एचडीएफसी बँकेच्या लाखो ग्राहकांसाठीची मोठी बातमी आहे, कारण एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलेला आहे। तो अलर्ट काय आहे तर उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या कालावधीमध्ये एचडीएफसीचं यूपीआय बंद असणार आहे। सिस्टम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा बंद असेल, त्यामुळे बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कुणालाही पैसे पाठवू शकणारच नाहीये। त्यामुळे उद्या जर तुम्हाला रात्रीच्या वेळी कोणता यूपीआय पेमेंट करायचा असेल किंवा तुम्हाला यूपीआयची गरज असेल तर तुम्हाला यावेळेस यूपीआय वापरता येणार नाही, कारण रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये एचडीएफसीचा यूपीआय मात्र बंद असेल। शिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता पुढाकार घेतला। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली कुस्ती पुन्हा घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली। याशिवाय चंद्रहार पाटील यांनी हे जाहीर केलंय आणि दोघांच्या वेळेनुसार कुस्ती घेणारे विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देणार असं पाटील यांनी घोषित केलंय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आला, कारण अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नाही असं म्हटलं। आमच्यावर कुठलाच दबाव नाही, मात्र धावपळ जमत नाही, त्यामुळे केस लढू शकत नाही असं अक्षयच्या पालकांनी सांगितलं। राहुल सोलापूरकर यांनी भंडारकर संस्थेचा राजीनामा आता दिला असल्याचं बघायला मिळत आहे, कारण संस्थेनेही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर हे अडचणीत आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातल्या जत या तालुक्यात एका 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने जत तालुका हादरला। संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बदलापुरातील पुन्हा एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला। शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत असल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपीला ताब्यात घेतलं। ही विद्यार्थिनी इयत्ता 7वी मध्ये शिकत होती। मेघवाडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल, 6 जिवंत काडतुस आणि 10 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली। गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे।
सातारा शहराजवळ असलेल्या जकातवाडी या ठिकाणी 2 गटांमध्ये राडा झाला। जमिनीच्या अतिक्रमणावरून 2 गटात हाणामारी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतले। जमावातील लोकांकडून कोयते, सळई आणि काठ्यांचा वापर करण्यात आला। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलांना शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातलाय। हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यानं आमले यांच्या मुलांना 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी कर्मचारी याशिवाय मॅनेजरला मारहाण केली। या घटनेबाबत पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केलाय। हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता। विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रमही राबवलाय। कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला। मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये लष्कराचं विमान कोसळलं। तांत्रिक बिघाडामुळे मिराज विमान कोसळल्याची माहिती आहे। दोन्ही वैमानिक वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडल्यानं कोणतीच इजा झालेली नाहीये। मिराज विमानानं ग्वाल्हेरहून उड्डाण केलं आणि शिवपुरी जवळ ते कोसळलं। अंबरनाथमध्ये पालिकेच्या शौचालयाच्या पाडकामात ठेकेदारानं निष्काळजीपणा केला। शेजारील ट्युशनच्या काचा आणि पत्रे फुटल्याचा प्रकार समोर आला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा आता ऐरणीवर आलेला आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं 34 जिल्ह्यांमध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 37,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली। या प्रकल्पासाठी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केलाय। यामध्ये ग्रामीण रस्त्याचं काँक्रिटीकरण यावरती विशेष लक्ष दिलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची आता तपासणी होणार आहे। राज्यात आपण पाहतोय पहिल्यांदा सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी होईल। आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झाली आहे। एकूण 11 लाख लोकांची तपासणी केली जाईल। सिकल सेलच्या तपासणीसाठी पथक सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे। वाळवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाच्या विरोधात पालघरचे शेतकरी आक्रमक झाले। विस्थापित करताना दिलेली आश्वासनं अजूनही प्रलंबित असताना पुन्हा एकदा जमिनी जात असल्यानं शेतकऱ्यांचं रस्त्यावरती बसून आंदोलन बघायला मिळत आहे। मागण्या मान्य होईपर्यंत सर्वे होऊ देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे। आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे। मी 90 दिवसामध्ये प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं। दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत। हे आजही मी सांगतोय ना। एसटीचा विभाग तुमच्या वाट्याला आहे, पण त्याचं अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे। याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे। नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती। तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी दोघंही भाजपमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे आणि यानंतर आपण एक मोठी बातमी बघूया। ती म्हणजे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे। राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात होतं। या कायद्यातून आता वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे फुटणं आवश्यक होतं।
त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेलाय आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी पडद्यामागची तयारी झाली आहे असं देखील सूत्रांनी यावेळेस सांगितलेलं आहे. अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग ते जाहीर करायचं. आम्ही डॉक्टर यांना सांगू आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत. तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यासाठी अनेक मोठी आणि महत्वाची कारणं आहेत. ती कारणं देखील समोर येत आहे. मात्र आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप होणार अशी शक्यता दिसते. शिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. यवतमाळ जिल्हा परिषदेवरती पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचं तोरण लटकून महिलांनी आंदोलन केलंय. गावात जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा आरोप करत महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि असं असल्यानं घागर मोर्चा काढण्यात आलेला आहे. परभणी येथून निघालेला मोर्चा नाशिकच्या निफाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक ठिय्या आंदोलन केलं. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येताच मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार. तिथे मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा दिल्ली या ठिकाणी धडक देणार असं मोर्चेकरांचं म्हणणं आहे. प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेल्या माघ यात्रेचा सोहळा साजरा होतोय. यात्रेच्या निमित्तानं राज्यभरातून जवळपास 2 ते 3-2.5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. तर विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाच्या रांगेत सुमारे 30 ते 35 हजार भाविक उभे आहेत. तिरुपती बालाजी देवस्थानात यापुढे गैरहिंदू कर्मचारी काम करू शकणार नाही. देवस्थानानं आता 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव आहे. बिगर हिंदू धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलेला आहे. येत्या शनिवारी माघी वारी अर्थात जया एकादशीचा सोहळा संपन्न होतो. यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर उजळून निघाला असल्याचं देखील बघायला मिळत आहे. रायगड या ठिकाणी संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धारात तीर्थ या मोहिमेचं आयोजन झालंय. 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उंबरठमधून मोहिमेची सुरुवात होणार आहे. 11 तारखेला रायगडावर समारोप होईल आणि तिथे संभाजी भिडे गुरुजी मार्गदर्शन करतील. विरोधी उमेदवाराचा प्रचार केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांविरुद्ध कारवाईचा ठराव करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात देऊ नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी प्रचार केला. मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पंकजा मुंडे आढावा बैठक घेतील. अवैध वाळू उपसा आणि राखेची वाहतूक सुद्धा यावेळेस अवैध गौण खनिज उत्खननाचा देखील त्या आढावा घेणार आहेत. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोच, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारलंय. तर या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सध्या सुरू आहे. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आलेला आहे. तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिली असा आरोप झांजे महाराजांनी केलाय. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या आयकर विभागाकडून 17 तास चौकशी झाली आहे. फलटणमधल्या त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी झाली आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई सुद्धा केलेली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत.
करुणा मुंडे यांनी वाल्मिक कराडवरती गंभीर असे आरोप केले. वाल्मिक कराडने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा यांनी केलाय. कराडनं शिवीगाळ केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशू हा मैदानात उतरला. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाही असं सिशूने म्हटलं. सिशू मुंडेची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सिशू हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे. आई छळाचा दावा करतेय, मात्र तिने आमचा छळ केलाय असं सिशूने या पोस्टमध्ये म्हटलंय. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलं. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले. मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी देण्याचं सांगितलं. करुणा मुंडेंनी फडणवीस अजित पवार यांच्यावरही आरोप केलाय. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरदहस्त असल्याचं करुणा मुंडेंनी यावेळेस म्हटलंय. एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घ्या, ही मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. मुंडेंनी निवडणूक आयोगाला देखील खोटी माहिती दिली आहे. आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असंही दमानी यांनी सांगितलं. कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केलाय. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलं. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेले हे निर्णय अभिनंदनीय आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. फडणवीसांना सगळं माहिती असताना तरी देखील कानावरती ते हात ठेवून का बसलेत, हा कळीचा मुद्दा आहे असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. खंडणी प्रकरणात मुंडेंचीच माणसं आहे आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव समोर येतंय. कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीने आणि संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असं वागणं योग्य नाहीये, ही प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली, याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी हिंसाचार केलेला आहे असंही वडेट्टीवार म्हणाले. सरपंच हत्या प्रकरणात कुणीही सुटता कामा नये. आका आणि त्याचे सहकारी याशिवाय वेळेप्रसंगी आकाच्या आकावरही कारवाई व्हावी असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. मंत्री धनंजय मुंडेंवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत केलंय. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीमध्ये 41 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे. धनंजय मुंडे यांचा दावा अंजली दमानी यांनी रियालिटी चेक करून खोडून काढला. देशभरात डीएपीचा दर एकच असल्याचा दावा मुंडेंनी केला. मात्र मुंडे कृषी मंत्री असताना खरेदी केलेल्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पेक्षा स्वस्त दरात दमानी यांनी खरेदी केल्या. त्याचे फोटो दमानी यांनी शेअर केले. बदलापूरच्या शाळेत पुन्हा एक संतापजनक प्रकार घडलेला आहे आणि यावेळेस शाळेतील शिक्षक 3 वर्षांपासून 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करत असल्याचं समोर आलंय. मुलीच्या आईबद्दल वारंवार अश्लील टिप्पणी करत असल्यानं मुलगी आजारी पडली. त्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी बदलापूर पोलिसात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीमधल्या करजगीत 4 वर्षीय चिमुकलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे. तर खेळणं देण्याचं कारण सांगून नराधमानं चिमुकलीला गावाजवळच्या पत्रा शेडमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार करत तिची हत्या केली. यानंतर 45 वर्षीय आरोपी पांडुरंग सोमनियंग कळईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र हत्येचं कारण अद्यापही स्पष्ट नाही आहे. यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. आम्ही लगेचच परततोय. श्रुती तू बिगर हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवरती ठेवण्यात आलाय.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची तपासणी होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झाली असून एकूण 11 लाख लोकांची तपासणी केली जाणार आहे. सिकल सेलची तपासणीसाठी पथक तयार करण्यात आलंय. वाढवण बंदराला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत. तर 8 दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेशही महिला आणि बाल विकास विभागानं दिलेत. तर सद्यस्थिती कशी आहे पाहूयात. एकूण लाभार्थी महिला आहेत 2.59 कोटी. दर महिन्याला लाभाची रक्कम आहे 1,500 रुपये. दर महिन्याला लागणारा निधी होतो 3,885 कोटी. तर 4 चाकी वाहनधारक 10 लाख असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पडताळणी 4 चाकी आढळल्यास योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. तर लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं असाही एक निकष आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं हा देखील दुसरा निकष. कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, आयकर भरणारा नसावा असा सुद्धा एक निकष आहे. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर 4 चाकी वाहन यानंतर बघूयात एक मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिनाभरात 5 लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळत होता. मात्र जानेवारीमध्ये ही संख्या 2.41 कोटींवर आली आहे. राज्य सरकारनं योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची देखील योजना यावेळेस आखली असल्याचं बघायला मिळतं आहे. 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना या योजनेतून वगळलंय. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 2 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. नवो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता त्यामुळे कमी होणार का हा प्रश्न आहे. कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यानं देखील संख्या कमी झाली आहे. एकंदरीत महिनाभरात लाभार्थ्यांच्या संख्येत 5 लाखांची कमी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं.